महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निमित्तानं लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी या निवडणुकीला पुणे परिसरातनं महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवणारे उमेदवार श्री रमेश बागवे, श्री दत्ता भैरत, श्री रवींद्र गंगेकर, सौभाग्यवती अश्विनी कदम या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष अर्जुन शिंदे, संजय मोरे, अंकुश काकडे, शिवसेना काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं आजच्या कार्यक्रमाच्यासाठी आपण उपस्थित आहात बंधू भगिनी. मी सुरुवातीला एक सूचना मुद्दाम करतोय आणि ती फक्त इथंच नाही पण महाराष्ट्रामध्ये कुठेही निवडणूक असो, सार्वजनिक कार्यक्रम असो, व्यासपीठावर भाषणं सुरू असताना फटाके वाजवायचे नाही. त्याच्यामुळं ज्या हेतून आपण एकत्र आलो त्या हेतूला एक प्रकारचा धक्का बसल्यासारखं होतं. आज आपण इथे एकत्र आहोत निवडणुकीच्यासाठी. एक 5 महिन्याच्या पूर्वी आपण देशाच्या निवडणुकीला गेलो होतो. त्या निवडणुकीला जात असताना आपण काही विचार केला आणि घडलं असं होतं की देशाचे प्रधानमंत्री देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन 400 जागाच्या संबंधीचा आग्रह हा ठिकठिकाणी मांडत होता. अनेकांना आश्चर्य वाटलं की देश चालवायचे असेल, पार्लमेंटचं काम चालू ठेवायचं असेल तर 300च्या आसपास सुद्धा खासदार असले तरी सहज काम करता येतं. मला आठवत आहे नरसिंहरावच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो आणि त्यावेळेला आम्हा लोकांच्याकडं 50% सुद्धा लोक होते. तरी नरसिंहरावच्या नेतृत्वाखालचं सरकार 5 वर्ष देशाचा कारभार करू शकतो. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्वच्छबाबत सुरुवातीला आम्हाला नव्हतं. इतरांची मदत घेतली आणि 5 वर्ष सरकार चालवलं. हा सगळा अनुभव असताना आजचे प्रधानमंत्री 400चा आग्रह करतात. त्याच्यावरती काय विचार आहे हे स्पष्ट करत नाही. आम्ही लोकांनी ठरवलं याचा विचार केला पाहिजे. खरगेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये एक बैठक बोलवली. सोनिया गांधी हजर होत्या, राहुल गांधी हजर होते, मी स्वतः हजर होतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, समाजवादी पार्टीचे नेते होते, CPI, CPM सगळ्या राष्ट्रीय पक्षाचे
प्रमुख पदाधिकारी होते आणि आम्ही या विषयाची चर्चा केली. आणि त्यावेळेला एका नेत्याने विचार मांडले. ते मांडत असताना स्वच्छ सांगितले की ज्यावर्षी 400 जागेचा आग्रह आहे याचा अर्थ स्वच्छ आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली तिच्याशी खिल्लार करण्याचा डाव हा राज्यकर्त्यांचा आहे. आणि त्यातून ही घटना वाचवायची असेल, तिच्यावर काही बदलाव करण्याचा प्रयत्न हा वेळी थांबायचा असेल तर उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र गेलं पाहिजे. आणि अनेक ठिकाणी आम्ही एकत्र गेलो. मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र जायचा निकाल घेतला. काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा पक्ष असेल, अन्य सरकारी असतील, आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित निवडणूक लढवली. आणि चित्र काय दिसलं, 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक लढलो. काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली, राष्ट्रवादीला फक्त 4 जागा मिळाल्या. इतकी आमची कठीण स्थिती होती. पण आम्ही एकत्रित जायचा निकाल घेऊन महाराष्ट्रासह लोकसभेची निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला 30 जागा दिल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेची शक्ती पाठिंबा महाविकास आघाडी यांना आहे ह्या प्रकारचा इतिहास त्यांनी तयार केला. आज विधानसभेची निवडणूक आली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हा सगळ्यांचा प्रयत्न आहे की हे राज्य महाविकास आघाडीच्या राज्यात यावं. त्याचं नेतृत्व सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घेऊन हे करावं. आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून ठिकठिकाणी निवडणुकीच्या सभा करतो. आज ज्या एकंदर सभा आम्ही ठिकठिकाणी करतो आहे त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. हल्ली गेले काही दिवस कोकणामध्ये ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारने मोठा दौरा केला. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले असतील, विदर्भाच्या तालुक्यामध्ये जाऊन एक नवीन वातावरण तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ते आजही करत आहेत. मी स्वतःसुद्धा गेले काही दिवस विदर्भामध्ये गेलो, मराठवाड्यामध्ये गेलो, खानदेशामध्ये गेलो, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये माझे दौरे चालू आहेत. आणि आम्ही मानतो काही लोकांना आम्ही एकच सांगतोय, हे राज्य एकत्रित ठेवायचं असेल तर या सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित केल्याशिवाय राहणार आहे. हे सरकार आज सत्तेचा गैरवापर करते. काही प्रश्न मांडून लोकांच्यामध्ये एक भूलभुलैया करण्याचा उद्देशाचा प्रयत्न करतात. त्यांनी काही योजना जाहीर केल्या. त्यांनी जाहीर केलं की महिलांच्यासाठी लाडकी बहीण त्यासाठी आम्ही 1500 रुपये दिला. 1500 रुपये द्यायचा निकाल घेतला. आम्हाला कुणाशी तक्रार नाही, तुम्ही पैसे द्यायचे द्या. पण आम्हा लोकांचं म्हणणं दुसरं आहे की तुम्ही या लाडक्या भगिनीला अर्थसहाय्य करायचं म्हणतात. आमच्या सगळ्यांचा आग्रह की अर्थसहाय्य करायला आमची तक्रार आहे, पण आज आवश्यकता आहे त्या लाडक्या बहिणीला, स्त्रियांना रक्षण करायची, संरक्षण करायची. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्या या युती सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले. या सगळ्या काळामध्ये 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये 67,381 महिलांच्या अत्याचार झाल्याच्या
पोलीस स्टेशनला नेऊन देत 67 जागा. दर तासाला 5 महिलांच्या अत्याचाराच्या तक्रारी पोलीस स्टेशनला येतात. आणि राज्यामध्ये आज 64,000 महिला आणि मुली बेघर आहेत. गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपूर शहरामध्ये 13,000 मुली आणि महिला बेघर आहेत. एकीकडे लाडकी बहीण आणि दुसऱ्या बाजूने शेकडो वगैरे आज कुठे गेल्यात त्याचा फटका लागत नाही. त्यांचे घरं उसळत आहेत आणि अशा प्रकारचं राजकारण आजचे राज्यकर्ते करतात. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. शेतकऱ्यांच्याबद्दल सांगता येतील. दरदायी उत्पन्नाचं सांगता येईल. आज एकेकाळी देशामध्ये हजारो लोकांचं संपूर्ण देशाचं जनतेचं भुकेचं जे दुःख आहे ते घालवण्याचा प्रयत्न कष्ट करून या देशाच्या शेतकऱ्यांनी केला. पण हे सरकार जे आहे, व्यस्त सरकार जे आहे, त्यांनी या शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. एका बाजूला महिलांनी आत्महत्या केल्या आणि आत्ता जी आकडेवारी आलेली आहे ती आकडेवारी असं सांगते की या सरकारच्या कालखंडामध्ये 20,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 6 महिन्यामध्ये तब्बल 1267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि जीवन संपलं. या गोष्टी सतत होत आहेत. महिला सेफ नाही, शेतकरी अस्वस्थ आहे, तरुणांच्यामध्ये अस्वस्थता आहे. आज अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था काढल्या. काँग्रेसच्या राजवटीमध्ये शिक्षणाचा विस्तार केला. मुलांना शिक्षण देण्याच्यासाठी अनेक सुविधा केल्या. हजारो लाखो मुलं शिकली. पुणे शहर विद्येचं बाहेर गेले. हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. पण शिकल्याच्या नंतर पुढं काय? आज नोकरीसारखा महत्त्वाचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे. आणि चित्र असं दिसतंय की मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यांच्यामध्ये एक प्रकारची निराशा होते आणि त्या सगळ्या गोष्टीची किंमत त्या कुटुंबांना द्यावी लागते. आज ही स्थिती या ठिकाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. देशाला एक दिशा त्यांनी दिली. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये वसंतराव नाईकांनी दिली, अनेकांनी दिली. आणि या सगळ्याचा परिणाम हे राज्य देशामध्ये क्रमांक 1चं राज्य आहे. आज भाजपची सत्ता आहे. तो 1 नंबर महाराष्ट्राचा गेला आणि महाराष्ट्र आज 11व्या नंबरवर जाऊन पोचले. या महाराष्ट्राची प्रगती करण्याच्याबद्दल जी पावले टाकली गेली होती तोच महाराष्ट्र आज आपल्याला हे बघायला मिळते की त्याची अधोगती होती. आणि म्हणून सर्व बाजूनी या राज्याचं जे नुकसान करत आहे, लोकांचं जीवन उद्ध्वस्त करत आहे, महत्त्वाच्या प्रश्नाची सोडवणूक करत नाही, त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची का हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. आणि महाराष्ट्राचं हित करायचं असेल, दखल करायचं असेल तर काय वाटेल ते किंमत देऊ. पण भाजप आणि त्यांच्या सरकारांना आम्ही व्यक्तींची पाठिंबा देणार नाही. आणि पुन्हा एकदा चव्हाण साहेबांच्या काळाचा गौरवशाली महाराष्ट्र ही महाराष्ट्राची स्थिती तयार कशी होईल याची आम्ही काळजी घेऊ. त्या कामाच्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ पाहिजे. त्याबरोबर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे कुठं हाताची निशाणी असते, कुठं अन्य निशाणी असते, त्या सगळ्या निशाणी महाविकास आघाडीच्या ज्या आहेत त्या नजरेसमोर ठेवा. त्याच्यासाठी कष्ट करा. तो विचार जनतेला सांगा आणि 18 तारखेला आपल्या मताचा शिक्का त्याच्यासमोर वचन दाबून त्यांना या राज्याचा कारभार करायला संधी द्या हीच विनंती करतो. आणि आणखीन एक सभा असल्यामुळे अधिक या ठिकाणी न बोलता श्री खरगे आम्हा सगळ्यांचे राज्यसभेचे नेते आणि सहकारी यांच्यासमोर दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या कामाला जायला मी परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.